छत्रपती संभाजीनगर धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब झालाय। नामांतराच्या वादावर सरकारला मोठा दिलासा मिळालाय। औरंगाबाद उस्मानाबाद या नामांतर वादावर हायकोर्टाने फैसला दिलाय। केंद्र आणि राज्याच्या स्थानिक रहिवाशांकडून दिलेलं आव्हान हायकोर्टाने फेटाळलंय। मुंबई उच्च न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये हा निर्णय राखून ठेवला होता। तो निर्णय आज जाहीर करण्यात आला। आज मी छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे आणि याच दिवशी हायकोर्टामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या दोन्ही नावाला मान्यता दिली आणि समोरच्या विरोधातल्या याचिका फेटाळल्या। याबद्दल मी तमाम संभाजीनगरकरांचं धाराशिवकरांचं मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न खऱ्या अर्थाने आज पूर्ण झालं याचं समाधान व्यक्त करतो। न्याय व्यवस्था जो निर्णय देते तो निर्णय सगळ्यांनी अंतिम मानायचा असतो। न्याय व्यवस्थेने निर्णय त्याच्या संदर्भातला दिलेला दिसतोय। सहसा मी आजपर्यंत गेले 30-35 वर्ष बघतो, एकदा न्याय व्यवस्थेने निर्णय दिल्यानंतर काही लोक वर अपील करतात। जर हायकोर्टाने केलेलं असेल तर सुप्रीम कोर्टाने करतात। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला असेल तर बेंच पुढे जातात आणि मग बेंच अंतिम निर्णय घेतो। तो आपण सगळेजण मान्य करतो। मला तुम्ही आत्ताच विचारतोय, पण तुम्ही न्याय व्यवस्थेने कुठलाही निर्णय दिलेला असेल तर तो निर्णय सगळ्यांनी मान्यच करायचा असतो। स्वायत्त यंत्रणा किती कच्छपी सत्ताधाऱ्यांच्या आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, पण मला वाटतं महाराष्ट्र आणि विशेषतः संभाजीनगर आणि धाराशिवकर हे सगळेच लोक जाणतात की इथला तो पहिला निर्णय जो होता तो पहिला निर्णय कोणी घेतला आणि उगाचच मग आम्ही कसे दूध के धुले आहोत हे सांगण्यासाठी म्हणून नौटंकी करायची, नव्याने आपणच GR काढलाय असं दाखवायचं, ही जी सगळी नाटकं आहेत मला वाटतं ही महाराष्ट्राला फार आता परिचयाची झालेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।